पराजित संघाचे कर्णधार यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे आता जो सामना झाला सामनावीर आहे आई झोलाई देवी क्रिकेट संघ सवनस घोणसनवाडीचा बॅट्समन रवींद्र ह्याला मी सुद्धा विनंती करतो आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष राजे चिनकडे यांना विनंती करतो आपण सन्मानित करायचं आहे. सामन्यास सुरुवात करा. आई माने मी देवी पावणेला हरवडे साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. क्रिकेट संघ पोफरण यांच्यामध्ये चालू असलेली ही सेमीफायनलची पहिली लढत आपण पाहतोय. इथून जिंकणारा संघ मात्र फायनल मध्ये दाखल होईल. या चमचमत्या ट्रॉफीवरती आपला सुवर्णाक्षर नाव कोरण्यासाठी गोलंदाजी मारतोय. पहिला गोलंदाज सुहास आहे. रोशन स्ट्राईकला रोशन आणि नॉन स्ट्राईकला सत्यम ही सलामीची जोडी मैदानात. पहिल्या चेंडूवरती मोठा पाहूया. चेंडू चाललाय वन बम सीमारेषा बारी येतोय चौकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा 6 आणि 1 4 मिळून 10 धावा आली आहेत. सुवातचा पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा आपल्या बॅटचा क्लास दाखवला. आता मात्र खोदून काढलाय सीमारेषा बाहेर येतोय खणखणीत षटकार. मित्रांनो वैऱ्यावर तुटून पडायचे आपल्या त्याचप्रमाणे आमच्या ह्या कार्यक्रमाला आमच्या घाणेकरवाडीचे मुंबईचे अध्यक्ष गोविंद घारेकर यांनी सुद्धा आम्हाला रोख रकमेमध्ये आम्हाला सहकार्य केले. त्याबद्दल आम्ही नवतर मित्रमंडळ आणि राधाकृष्ण क्रिकेट क्लब त्यांचे स्वतःशी आभारी आहोत. मी मंडळाचे अध्यक्ष राजे चिनकडे यांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला पाहूया पंचांचा काय इशारा येतो. सुंदर चेंडू ठेवला. आता मात्र वाईट यॉर्करचा प्रयास होता. पंचांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत. पाहूया पंच काय सांगतायत. विकेट आणि पाहूया मला वाटतं बॅटनी काढा घेतली आहे. परतावा लागेल माघारी.
जिमचे सन्माननीय मालक, त्यांचा सुद्धा आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही नवतर मित्र मंडळ त्यांचे आभारी आहोत. मी आमच्या मंडळाचे प्रमुख सल्लागार आणि आमच्या कुणबी समाज विकास संघ 18 गावाचे अध्यक्ष सन्माननीय लक्ष्मीजी हरवड साहेब यांना मी विनंती करतो, आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. षटकाची समत एकंदरीत एका षटका संपतर धाव संख्या पोहोचतीये 17 धावांवरती. 7 चेंडू शेष असतील, पाहूया 7 चेंडूवरती किती धावांचं मजला मारतात, कारण जिंकणं महत्वाचं आहे. हा सामना किती महत्वाचा सांगून जातोय. सेमीफायनलची पहिली लढत, इथून जिंकणारा संघ मात्र फायनल मध्ये दाखल होणार आहे आणि हरणाऱ्या संघाची आजची दिवसाची खेळी मात्र संपुष्टात येईल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा येईल. मनोज येतोय. मित्रांनो, क्रिकेटमध्ये तुमचा वर्तमान काळ महत्वाचा असतो. भूतकाळात तुम्ही केलेली कामगिरी सुवर्ण अक्षराने लिहिली जाते. तुमचा वर्तमान काळावरती तुमच्या संघाचं जय पराजय अवलंबून असतं. गोलंदाजी मार्कवर येतोय मनोज. पहिल्या चेंडूवरती मोठा करार केला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, परंतु थोडासा प्रमाण झाला तर आधीच चेंडूवरती आला होता. एक धावा कंप्लीट केली, दुसरी धावा घेईल का? आणि चेंडू चाललाय वन बम सीमारेषे बाहेर. येतोय खणखणीत चौकार. मंडळ यांचा सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. तरी आम्ही नवतरबिंद मंडळ त्यांना विनंती करतो, व्यासपीठासमोर खुर्च्या लावलेल्या आहे, तिथे बसून घ्यायचं आहे. राधाकृष्ण महिला मंडळ यांची सुद्धा इथे उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही त्यांचे स्वतःचे आभारी आहोत. त्यांचे स्वागत करतो. कृपया इथे खुर्च्या लावलेल्या आहेत व्यासपीठाजवळ, त्यांनी येऊन बसायचं आहे. नो येतोय म्हणजे अवांतरित असो, नक्कीच भर घालीत सत्यम असेल. आता बॅट शेवटच्या मोमेंटला सुंदर असा फटका चाललाय सरळ स्क्वेअर लेगला, सीमारेषा बाहेर. येतोय चौकार. धावसंख्येने मात्र मजल मारले. धावसंख्या पोहोचतीये 27 धावांवरती. अजून काहीसे चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहेत, शेष आहेत, बाकी आहेत. सुंदर चेंडू आता आडव्या बॅटने केला. एक धावा कंप्लीट केली, दुसरी धावा करेल का? आणि दुसरी धावा नक्कीच कंप्लीट होईल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, कारण पाहिलं होतं सत्यमने हलकासा क्लिक केल्यानंतर सुसाट ज्याप्रमाणे रेल्वे पळतीये मागच्या पटरीवरून त्याप्रमाणे पळायला सुरुवात केली होती आणि 2 धावा मात्र नक्कीच आपल्या खात्यामध्ये निर्माण केल्या. 29 धावसंख्या आतापर्यंत बोर्डवरती लागल्यात. पाहूया अजून काहीसे चेंडू शेष आहेत. मी आता इथे एक घ्यायला आलो नाही, मी तर दाखवून दिला स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर येतोय खणखणीत षटकार. कार्यक्रमाला डीजे प्लीज. नवयुग आता मात्र बॅटनी कडा घेतली. चेंडू चाललाय सरळ मागे. एक धावा कंप्लीट, दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, खूप लांबून चेंडूवरती आला तोपर्यंत मात्र 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या. दोन्ही धावसंख्या मात्र नक्कीच उंचावली. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 37. लॉस ऑफ 1 विकेट. शॉर्ट पिच चेंडूवरती मोठा प्रहार पाठवून दिला सरळ बंगल्यावरती. सीमारेषा बाहेर षटकार.
आई झोराई देवी क्रिकेट संघ सौनस घोणसेवाडीचे कर्णधार यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे वरती. कृपया वरती या दोघांनी पण. मी दापसे भाऊंना विनंती करतो आपण नाणेफेक करून घ्यायचं आहे. सामन्याला सुरुवात करा. प्रथम सलामीचे बल्लेबाज. सकाळपासून ही जोडी आपण पाहिली, सुंदर कामगिरी केली होती. मागच्या मॅच मध्ये मनोजने सुंदर षटकार लावले होते, परंतु आत्ता करावं लागेल. धावसंख्येचा डोंगर मात्र उंच उभा केलाय. 2 षटकामध्ये बनवायचे आहेत एकंदरीत 44 धावा. ते 22च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. 7 चेंडू 22चं समीकरण असेल. गोलंदाज मार्क येतोय. पहिला गोलंदाज ज्याने सुंदरशी फलंदाजी केली होती असा सत्यम येईल. बॅक साइडला खरोखर साइडला घणागती प्रहार केला होता. डीके रायडर्स फोपलवणी झालेला आहे आणि आपला निर्णय काय घेतलाय? फिल्डिंग पहिलं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे डीके रायडरने. तरी मी त्यांना विनंती करतो आपण खेळाडू कक्षाच्या इकडे येऊन थांबायचं आहे आणि हा सामना संपताच आपण लाईनअप व्हायचा आहे. प्रथम सेमीफायनलचा राऊंड चालू आहे. राधाकृष्ण क्रिकेट क्लब फोपलवणे चिनकटेवाडी वर्सेस कोणता संघ आहे तो? आई मानाई देवी पावनल कोंडवाडी यांच्यामध्ये प्रथम सेमीफायनल चालू आहे. ह्या सेमीफायनल मधून जिंकेल तो फायनलच्या राऊंडला जाणार आहे. दोन्ही संघांनी त्याची दक्षता घ्या. होया पहिला संघ कुठला फायनल मध्ये दाखल होईल, कारण धावसंख्येचं डोंगर उभं केलंय खूप मोठं. 44 धावांचं लक्ष असेल. 12 चेंडू 44 धावा, 22च्या सराने तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. पाहूया रणनीती काय असेल. सकाळपासून जे बॅट्समन सुंदरशी कामगिरी होते असे बॅट्समन दोन्ही पण क्रीजवरती आहेत. त्या ठिकाणी मनोज आहे आणि नॉन स्ट्राईकला सुहास आहे. अष्टपैलू खेळाडू दोन्ही सुद्धा आपल्या संघाकडून. पावनल कोंडवाडी संघ पहिल्या चेंडूवरती पाठवून दिलं. पहा गणागती प्रहार. तू सेर आहे तो मै बी सव्वा सेर हू. पाठवून दिलं 6 धावांसाठी. षटकार आणि संघाचं खातं खोललं. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. आखू टप्प्याचा चेंडू. गणाघाती प्रहार केला. कोकणकडनं एक्सपेरिमेंट या प्लेअरची ओळख होते असा प्लेअर सत्यम. एक षटकार बॅट खाली चेंडू खाली आला होता, परंतु वेरिएशन आणलं गोलंदाजी मध्ये. थोडासा शॉर्ट पिच चेंडू ठेवला. न समजलेला चेंडू जाऊन विसावला. सुंदर चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा चेंडू. रनआउटचा खतरा होऊ शकतो. एक धावा कंप्लीट आणि एका धावावरती आता समाधान मानावं लागेल. मित्रांनो, रॉबर्ट एटकिन्सन असे म्हणतात की आयुष्यात यश मिळवण्यासाठी जर तुम्ही प्रयत्नच केले नाहीत तर तुम्हाला नशिबाला दोष देण्याचा देखील तुम्हाला काही अधिकार नाही. प्रयत्न करत राहा मित्रांनो. प्रयत्नाशी परमेश्वर असं सुद्धा म्हटलं जातं. पहिल्या चेंडूचे षटकार खाल्ल्यानंतर सत्यम याने सुंदरशी कमबॅक केलं. आता 2 चेंडू मात्र सुंदर ठेवले. एकंदरीत 3 धावांचा 3 चेंडूंचा खेळ संप झालाय. एकंदरीत धाव संख्या पोहोचतीये फक्त आणि फक्त 7 धावांसाठी. पाहूया पहिला फायनल मध्ये दाखल होणारा संघ कोणता असेल. राधाकृष्ण क्रिकेट संघ चिनकटेवाडी की आई मानाई क्रिकेट संघ पावनळ यांच्यामध्ये चालू असलेला हा सेमीफायनलचा पहिला सामना आपण पाहतोय. धावसंख्येचं डोंगर उभं केलंय. 44 धावांचं लक्ष आहे. सुंदर चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडू होता. 1 धावा कंप्लीट केली आणि एकेरी दुकेरी धावाने आता मात्र जिंकता येणार नाही. जर का जिंकायचं असेल तर चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती येतोय मनोज. बॅटचा क्लास दाखवला. पुन्हा एकदा लेग साइडला स्क्वेअर लेगला खणखणीत प्रहार 6 धावांसाठी.
धावांचं लक्ष असताना या षटकामधील शेवटचा चेंडू अजूनपर्यंत शेष आहे. 22च्या सरसा तुम्हाला धावा बनवायच्या होत्या, परंतु 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या 14. अजून एक षटक समाप्ती शेष असणार आहे. शेवटचा या षटकातील शेवटचा चेंडू आणि पाहूया जेव्हा जेव्हा मला वाटतं यार्कर चेंडूचा प्रयास केला तेव्हा तेव्हा ह्याने षटकार खाल्लाय. तो आता रणनीती काय असेल? वा 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 वा, पुन्हा एकदा रिप्ले दाखवला. हा मित्रांनो, रिप्ले नाहीये तर हा रिअल आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला मोठा प्रहार 7 धावांसाठी षटकार. प्रतिस्पर्ध्यावरती तुटून पडायचे आमच्या रक्तातच आहे. पुण्याच्या लाल मालात शास्त्रीय खांड घुसला, जीव वाचून पडाला, पण बोटाच्या हाताचे एकच बोट घेऊन या महाराष्ट्रातून परत निघाला. पुन्हा या महाराष्ट्रावर चाळ करून यायची हिंमत त्याच्या बापातही झाली नाही. इथं सांगून देतोय, कारण प्रतिस्पर्ध्यावरती प्रतिहल्ला करण्याचा आमच्या रक्तातच आहे हे दाखवून दिलं मनोजाने. स्क्वेअरला खणखणात 2 षटकार ठोठावले. 22च्या सरळ 6 बनवायच्या होत्या, परंतु पहिल्या 6 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या 20. 44 लक्ष असताना पाहूया नवीन गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर रोशन. सलामीची जोडी असूनपर्यंत मैदानात सुहास असे स्ट्राईकला. फुल टॉस चेंडू थोडासा, आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल, कारण ज्या बॅट्समॅनने सुंदरशी फटकेबाजी केली होती असा मनोज स्ट्राईक वरती आला. समीकरण आता वेगळंय. 5 चेंडू आणि 23 धावा. 5 चेंडू आणि 23 धावांची गरज. आज झेल इम्पॉर्टंट होता, परंतु झेल निसटला आणि 2 धावा कंप्लीट केल्या. मित्रांनो, हा जल्लोषच सांगतोय, कारण ह्या ट्रॉफीवरती नाव कोणाचं लिहायचंय. ही सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. पहिली पावनळ विरुद्ध फोफळवणे संघ. चिनकटेवाडी राधाकृष्ण चषक 2026 या चमचमत्या ट्रॉफीवरती कोण नाव कोरणार, कारण हे शेवटचे 4 निर्णायक चेंडू सांगू शकतील. या चेंडूवरती मात्र 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या. 2नी धावसंख्या मात्र नक्कीच उंचावली. धावसंख्या पोहोचते 23 धावांवरती. 44 धावांचं लक्ष असताना 4 चेंडूचा खेळ अजून शेष आहे. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक खूप लांबून चेंडूवरती, आणि पुन्हा एकदा निसटला. 1 धावा कंप्लीट. 2री धावा सुद्धा कंप्लीट. 3री धावा घेतील का तर नाही. पुन्हा एकदा मनोजला स्ट्राईक वरती यावं लागेल. आणि 3 चेंडू 19 धावा. 3 षटकार मारला तरी मुमकिन नाहीये वाईड नो यायची. जर का आलं तरच या सामन्यामध्ये थोडासा रोमांचक येऊ शकतो. कंपल्सरी चेस आहेत, त्यामुळे 3 चेंडू आणि 19 धावांचं लक्ष आहे. बघायला गेलं तर समीकरण कुठेच बसत नाही. 3 षटकार मारले तरी हा सामना निसटणार आहे, परंतु गोलंदाजाला त्याचं श्रेय द्यावं लागेल. पाहूया गोलंदाज कोणत्या प्रकारे कामगिरी करतात. एक वाईड येईल का पाहूया नक्कीच. गोलंदाजी मार्कवर येतोय रोशन. आणि आता मात्र जरी क्षेत्ररक्षक आला तरी ही मॅच निसटली आहे. पावनळे संघाची निराशा कामगिरी कारण कामगिरी सुंदर केली होती, परंतु शेवटी पदरात पडली निराशा. म्हणतात ना मित्रांनो, नुसतं क्रिकेट खेळून चालत नाही. क्रिकेट हा तेवढा लक सुद्धा महत्वाचा असतो. कारण पाहिलं होतं आपल्याला वर्ल्ड कप मध्ये सगळे सामने जिंकताना ऑस्ट्रेलिया बरोबर आपल्याला फायनलचा सामना हारावा लागतो. वा वा वा, सुंदर गोलंदाजी आणि हा सामना एखादी जिंकलाय. नक्कीच फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ असेल राधाकृष्ण क्रिकेट संघ पोपळवणे.
मित्रांनो जर का तुम्हाला धावा रोखता आल्या असत्या तर तेव्हाच रोखायच्या होत्या, कारण सुंदर गणाघाती प्रहार केला होता सत्यमने. जो फलंदाज सकाळपासून अगदी सुंत आणि सावध चालला होता त्याने सेमीफायनलच्या मॅच मध्ये मात्र कमालीची फलंदाजी केली. पाठवून दिले सरळ स्क्वेअर लेगला सीमारेषेबाहेर षटकारांसाठी. प्रबल दावेदार तर नक्कीच असणार आहे. हा ट्रॉफी उंचवण्याचा मान मात्र नक्की असेल सत्यमला. रोशनचा पुढील चेंडू, बॅट निकाडा घेतली, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु आता मात्र सामना निसटला. आतमध्ये कोणी नाही जायचंय, बाहेरच्या प्लेअरने कोणी आतमध्ये नाही जायचंय, बाहेरच जल्लोष करायचा आहे. याच्यानंतरचा दुसरा होणारा सामना असेल सेमीफायनलचा. पाहूया या ठिकाणी प्रथम फायनल मध्ये संघ श्री राधाकृष्ण चषक 2026 वरती प्रथम फायनल मध्ये दाखल झालेला संघ आहे श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ, पोपलवणे चिनकडेवाडी संघाचं खूप खूप अभिनंदन.